Hello everybody, we are going to learn lesson number 2, work and energy, science and technology standard 9. Okay, so look at this picture and observe what these students and some citizens are doing here. There are various activities. Look at this first activities here. You look this on the in the picture that a girl is studying there and writing in her notebook, and here she is watching televisions and here lifting some sacks. So there are some activities are here. In which of the picture above has work been done? म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की या चित्रामध्ये जे चार चित्र आपण बघतो यामध्ये खरंच कोणत्या याचं कार्य झालेलं आहे. वर्क अँड एनर्जी आपण पाहतो, कार्य आणि ऊर्जा मराठीमध्ये आपण याला म्हणू शकतो. मग आपल्याला ह्या चारही चित्रामध्ये खरंच यामध्ये कार्य झालेलं आहे. फ्रॉम सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू, व्हेन डू वी से दॅट नो वर्क वॉज डन? म्हणजे आपण याच्यात म्हणू शकतो का की याच्यामध्ये कार्य झालेलं नाही आहे ते. कॅन यू टेल दिस? जनरली एनी मेंटल ऑर फिजिकल ॲक्टिव्हिटी इज रेफर टू ॲज वर्क. आपण लक्षात घ्या की कोणतीही शारीरिक असो किंवा मानसिक ॲक्टिव्हिटी असो, कृती असो, त्याला आपण कार्य असं म्हणतो. डू यू अंडरस्टँड दिस? म्हणजे एनी मेंटल ऑर फिजिकल ॲक्टिव्हिटी, शारीरिक किंवा मानसिक जे कृती असते, दॅट इज रेफर टू ॲज वर्क. व्हेन वी वॉक ऑर रन, द एनर्जी इन आवर बॉडी इज यूज टू डू द नेसेसरी वर्क. आपण चालू आपण धावू तर त्यासाठी आपल्या शरीरातली ऊर्जा ही खर्च होत असते. वी से दॅट ए गर्ल हू इज स्टडिंग इज वर्किंग ऑर परफॉर्मिंग वर्क, बट दॅट इज अ मेंटल वर्क. हे मानसिक कार्य आपण म्हणतो त्याला, बौद्धिक कार्य, बट इट इज अ वर्क. ओके. इन फिजिक्स वी डील विथ द फिजिकल वर्क. वर्क हॅज अ स्पेशल मिनिंग इन फिजिक्स. भौतिकशास्त्रामध्ये आपण विज्ञानामध्ये जेव्हा शिकत असतो की त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण कार्याला अर्थ आहे. वर्क इज सेड टू बी डन व्हेन ए फोर्स अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. कार्य कधी झालं आपण असं म्हणतो की जेव्हा एखाद्या वस्तूवर आपण फोर्स अप्लाय करतो, बल त्यावर प्रयुक्त करतो आणि इट कॉजेस डिस्प्लेसमेंट. इट कॉजेस डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचा अर्थ आपल्याला माहिती आहे, चेंज इन पोझिशन. हाऊ मच द ऑब्जेक्ट हॅज कव्हर्ड इट्स डिस्प्लेसमेंट. ओके, मी चेंज इज पोझिशन. ओके, तर वर्क डन म्हणजे आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर एखाद्या वस्तूवर फोर्स अप्लाय करू आपण, इट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. आणि ती जी वस्तू असते ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी चेंज होते. ओके, सो यू हॅव ऑलरेडी लर्न दॅट वर्क डन बाय फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट इज द प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आपल्याला माहिती आहे की वर्क म्हणजे काय होते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इट इज अ प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, दॅट मीन्स वर्क. सो इन यूज युअर ब्रेन पॉवर सेक्शन, you have learned how to calculate work done on the object when displacement is in the direction of the applied force. But if the displacement is not in the direction of the applied force, how do we calculate the amount of work? The work is calculated by multiplying the force by the amount of movement of an object. Okay, W is equal to Fs. Okay. See, here is, you can look at this, observe this picture also. A, B and C, these are the three pictures are here. Meenakshi, a girl here, want to displace a wooden block. She want to displace a wooden block from point A to B. हा जो लाकडाचा ब्लॉक आहे, पेटी आहे, तिला काय करायची आहे, फ्रॉम ए पॉईंट टू बी पॉईंट काय करायचं आहे, डिस्प्लेस करायचं आहे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ऑब्जेक्टला, त्या वस्तूला न्यायचं आहे. द सरफेस ऑफ टेबल आपल्याला या ठिकाणी दिसते आहे डायग्राममध्ये. हॅज ऑल द एनर्जी शी स्पेंट been used to produce acceleration in the block, which force have been overcome using that energy. मग यासाठी कोणती एनर्जी तिला यूज करावं लागेल, मसल्स एनर्जी शी यूज. यू मस्ट हॅव सीन द इव्हेंट. पुन्हा आपण बघतो आहे दॅट डिपिक्टेड द पिक्चर बी अँड सी. तुम्ही बघा या पद्धतीनं
व्हेन ए चाइल्ड पुल ए टॉय, एक तिथं मुलगी दिसते आहे, ती तिचं खेळणं ती ओढते आहे विथ द हेल्प ऑफ अ स्ट्रिंग, एक धागा लावलेला आहे त्याला. द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द डिस्प्लेसमेंट. आपल्याला ह्या डिस्प्लेसमेंटपेक्षा वेगळं दिसते आहे. सिमिलरली व्हेन ए लार्ज व्हेकल, आपण बघतोय सी पिक्चरमध्ये, व्हेन ए लार्ज व्हेकल टो ए स्मॉल वन, म्हणजे हे मोठी गाडी कार दिसते आपल्याला आणि ही टोविंग कार, टोचन बांधून त्याला आणलेलं आहे, त्याला टोचन बांधून आणणे म्हणतो आपण. तर अशा ठिकाणी हे सी नंबरमध्ये आपण जेव्हा पाहतो की लार्ज व्हेकलला टो केलं आहे स्मॉल वन, द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर डिफरंट. ओके, इन बोथ दीज केसेस द डायरेक्शन ऑफ फोर्स मेक एन अँगल विथ अ डिफरंट displacement. Let us see how to calculate work done in such cases. When a child pull a toy cart, force is applied. फोर्स अप्लाइड करते, या ठिकाणी पण बलाचा उपयोग केलेला आहे. आणि डायरेक्शन ऑफ द स्ट्रिंग व्हाईल अ कार्ट इज पुलिंग अलॉंग द हॉरिझॉन्टल सरफेस. इन दिस केस, इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ वर्क डन, आपल्याला या ठिकाणी वर्क डन करायचं, किती कार्य घडलेलं आहे, वी हॅव टू कन्व्हर्ट apply force into the force acting along the direction of the displacement. कोणत्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट झालेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहिलं. लेट F बी द अप्लाइड फोर्स आणि F1 हे काय आहे त्याचं कंपोनंट ऑफ द डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट. लेट द डिस्प्लेसमेंट आपण बघू इथं, द अमाऊंट ऑफ वर्क डन इज गिवन W इज इक्वल टू F1 dot S displacement. The force F is applied in the direction of the stringच्या त्या धाग्याच्या दिशेनं, that is at the angle with the horizontal. Let theta be the angle, म्हणजे कोणता कोन झाला असेल, theta be the angle of that स्ट्रिंगनी कोणता अँगल तयार केलेला आहे, मेक विथ हॉरिझॉन्टल, आडव्या याच्यामध्ये. वी कॅन डिटरमाइन द कंपोनंट F1 ऑफ धिस फोर्स F which act in the horizontal direction बाय मीन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्रीचा आपण या ठिकाणी बघतोय. 2.3 मध्ये आपण डायग्राममध्ये बघतोय फोर्स यूज फॉर द डिस्प्लेसमेंट. लुक ॲट दिस F अँड F1, आणि या ठिकाणी अँगल झालेला आहे हायपोटेन्युअसमध्ये. बघा तुम्ही, कॉस थिटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेन्युअस. कॉस थिटा इज इक्वल टू F1 अपॉन F, मीन्स F1 इज इक्वल टू F कॉस थिटा. दस द वर्क डन बाय F1 is W is equal to, W means work done, is equal to F cos theta S. W is equal to F S cos theta. Enter your conclusion about the work done for specific values of theta in the following table. आणि आपण या टेबलमध्ये आपण त्याचं कॉन्क्लुजन आपल्याला काढायचं आहे की कोणत्या डिग्रीमध्ये, कोणत्या अँगलमध्ये, 0 डिग्रीमध्ये, 90 मध्ये आणि 180 डिग्रीमध्ये वर्क डन काय राहणार आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. ओके, हे आपल्याला घरी करून बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे बघायचं आहे की युनिट ऑफ वर्क आपल्याला माहिती आहे की वर्क मीन्स work is the product of force into displacement. Okay, in SI system the unit of force is Newton, आपण हे यापूर्वी पण शिकलेलो आहे, and the unit of displacement is meter m. Thus the unit of force is Newton meter, म्हणजे काय झालं ते न्यूटन मीटर झालं. फोर्सचं एकक काय आहे, न्यूटन मीटर, and that is called, this is called joule. 1 joule means if a force of 1 Newton displace an object through 1 meter in the direction of the force, the amount of work done on the object is 1 joule. लक्षात आलं आहे. 1 joule म्हणजेच काय होते, काय म्हटलं इथं, न्यूटन मीटर. 1 joule, therefore 1 joule is equal to 1 न्यूटन into 1 मीटर. 1 न्यूटन आणि गुणिला 1 मीटर म्हणजेच 1 जूल. 1J आता या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. आता हे झालं SI सिस्टीममध्ये झालं. इन CGS सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज डाईन. SI सिस्टीममध्ये काय आहे, जूल आहे. ओके, आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघितलं आहे, लक्षात आलं, न्यूटन मीटर, आणि इथे CGS सिस्टीममध्ये डाईन आहे. द डिस्प्लेसमेंट इज सेंटीमीटर. ओके, द युनिट ऑफ वर्क डन इज डाईन सेंटीमीटर. दिस इज कॉल्ड ॲन अर्ग. याला अर्ग पण म्हणतात. 1 अर्ग मीन्स इफ ए फोर्स ऑफ 1 डाईन डिस्प्लेस अन ऑब्जेक्ट थ्रू 1 सेंटीमीटर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स, द अमाऊंट ऑफ वर्क डन इज 1 अर्ग. 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाईन इंटू 1 सेंटीमीटर. हे झालं CGS मध्ये. मग याचं रिलेशन काय, रिलेशन बिटवीन जूल अँड अर्ग. वी नो दॅट 1 न्यूटन इज इक्वल टू 10 to the power 5 dyne and 1 meter is equal to
10 स्क्वेअर म्हणजे 100 सेंटीमीटर. ओके, हे लक्षात आलं इथे. 10 स्क्वेअर मीन्स 100. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटरचा 1 मीटर. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट मीन्स 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁹ इंटू 10 स्क्वेअर सेंटीमीटर इज इक्वल टू म्हणजे 5 आणि 2 काय झालं 10⁻⁷ 9 सेंटीमीटर. देअरफॉर 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ वर्ग. हे आपण या ठिकाणी याचं रिलेशन बिटवीन जूल अँड वर्क पाहिलं, युनिट ऑफ वर्क पाहिलं आणि इथे डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट पाहिलेलं आहे आपण. सो डू यू अंडरस्टँड दिस? दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ द वर्क अँड एनर्जी. ओके.